नित्य स्वामी दर्शन 2 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. ज्या मानवी शरीरात स्वामी समर्थांचे नामस्मरण नाही तो मानवी जीव या दृश्य विश्वात उगीचच जन्माला आला आहे हे आपल्याला तीव्रतेने जाणवते. असे नामाविण जगणारे भकास जीवन हे असूच शकत नाही. अरण्यात जशी हिंस्र शापदे राहतात त्याप्रमाणे अरण्यवत वाटणाऱ्या या मानवी देहात फक्त अनेक विषयासक्त विचारांच्या येरझाऱ्या अखंडपणे चालूच राहतात. सुखदुःखांचे हेलकावे खाणाऱ्या या शरीरात केवळ वैषयिक आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ चालू राहतो. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला कळकळीची विनंती करतो की स्वामींचे नित्य स्मरण करीत आयुष्यातला प्रत्येक क्षण केवळ आनंदातच घालवा. एक लक्षात घ्या की ज्या मानवी देहात स्वामींचे नामस्मरण अखंडपणे चालू राहते ते जीव भाग्यवान ठरतात. एका साधक भक्ताने विचारले की स्वामींचे नाम घेताना मनात अनेक प्रकारचे विचार येतात, त्यांना आपण घालविण्यासाठी काय करावे? तुम्हाला सांगतो की स्वामींचे नामस्मरण करीत असताना अनंत प्रकारचे विचार जरी मनात घुमू लागले तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. या नको असलेल्या विचारांना आवरण्याचा एकच उपाय म्हणजे येणाऱ्या विचारांच्या मागे लागणाऱ्या मनाला फक्त आवरायचे. विचार येतील तसे आपसूक निघून जातील. येणाऱ्या विचारांकडे आपण लक्षच द्यायचे नाही, कारण विचार न येण्यासाठी तुम्ही जितके प्रयत्न कराल तेवढे ते जोराने मनात घुमू लागतील. म्हणून विचारांकडे कानाडोळा करण्याची सवय प्रथम लावून घ्यावी. स्वामींचे नाम मनात सतत घोळत राहील याची आपण विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाची नितांत गरज आहे. चित्ताची एकाग्रता यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या 5 प्रकाराने साधते. या 5 पायऱ्या चढून गेल्यावर एकाग्रता निश्चितपणे लाभते. तुम्हाला मी आणखीन एक विचार देतो की घेत असलेले स्वामीनाम आपल्याला आपल्या कानांनी ऐकता येईल इतपत घ्यावे. तसे केले की चित्त आणि मन एकाग्र व्हायला मदत होते. एकाग्रतेशिवाय नाम नाही आणि नामाशिवाय एकाग्रता नाही, एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.